कारण मी माझ्या आयुष्यात थिएटर आत्ता पाहिलं मित्रमैत्रिणींसोबत. मी कधीच माझा वाढदिवस केला नाही. आत्ता माझे वाढदिवस होत आहेत. प्रत्येकजण आपल्या मुलाला घेऊन एक फॅमिली ट्रिप काढतं. माझ्यासारख्या मुलींनी कुठे जायचं? अनाथ आरक्षण मिळालं, तुमचा विजय झाला, तुम्हाला पोस्ट देखील मिळाली, तुम्हाला पालक देखील मिळाले, सगळ्या गोष्टी झाल्या. फ्युचर प्लॅन काय? सर फ्युचर प्लॅन लढा म्हणजे फ्युचर प्लॅन या दृष्टीने वैयक्तिक तुमच्यासाठी नाही, हा लढा थांबलाय की अजूनही सुरू आहे? नाही, अजूनही सुरू आहे सर, वैयक्तिक. आणि ह्या सगळ्या लढ्यामध्ये सर मी हे नक्की सांगेल की स्पर्धा परीक्षा हे त्याचं मेन केंद्र ठरलं. कारण स्पर्धा परीक्षा करत असताना मला सुरुवातीला मार्गदर्शन नव्हतं मिळालं ना, म्हणजे मगाशी तुम्ही जे बोललात तो मुद्दा एक राहिला. तर स्पर्धा परीक्षा करत असताना माझे मित्रमैत्रीण मला गायडन्स करायचे. 2018 पर्यंत कोविडपर्यंत कोणीच मार्गदर्शन केलं नाही. पण कोविडमध्ये मला आकाश सर मिळाले आणि ते ज्ञानप्रबोधिनीत होते शिकवायला. मग त्यांच्या मदतीने मला धनंजय मते सर मिळाले. धनंजय मते सरांच्या मदतीने मला काटेकर सर मिळाले आणि काटेकर सरांच्या म्हणजे बॅच मिळाली ती पूर्ण. त्याच्यानंतर मते सरांच्या ओळखीने मला इराचे आपले संकल्प देशमुख सर मिळाले आणि ह्या क्लासच्या माध्यमातनं त्याच्यानंतर मी महाज्योतीची स्कॉलरशिप म्हणजे ती एक्झाम पास झाले. तर त्यांचे युनिकवाल्यांचे मला लेक्चर्स वगैरे मिळाले. म्हणजे असे बरेच क्लासेस आहेत ह्यात माझ्या संघर्षामध्ये की ज्यांनी मला वरती आणण्याचा प्रयत्न केला, एक अभ्यासाच्या माध्यमातून सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला. जे आयोगाला अपेक्षित होतं ते मला कंटेंट देत गेले, अभ्यास करत गेले. म्हणजे माझे MPSCतनं हा जो माझा लढा आहे, हा संघर्ष आहे, मी त्यांना कधीच विसरू शकत नाही सर. कारण त्यांच्यामुळेच हे जर माझा रिझल्ट आला असता, मी पास झाले असते, तर हे इतिहास घडला नसता. पण नाकारल्यामुळे कुठेतरी मी इथपर्यंत आले आणि माझा सगळा हा लढा उभा झाला. आणि जसं की तुम्ही म्हणालात की इथून पुढचा हा जो लढा आहे तो नक्कीच माझा महाराष्ट्रापुरती सीमित न राहता मी इतर राज्यात कसं अनाथ आरक्षण मिळेल. कारण का अनाथ हा सर्वत्र ठिकाणी आहे, फक्त महाराष्ट्रात अनाथ आहे का नाही. तर आता माझा संशोधनचा विषय आहे PhDचा. तर ह्या अर्थशास्त्र सगळीकडे लागू होतं, भूगोल सगळीकडे लागू होतं, पण त्याला सगळ्याला बॅकग्राऊंड असते हिस्ट्री विल रिपीट. तर माझं असं म्हणणं आहे की मी नक्कीच इतर राज्यात हे आरक्षण कसं लागू होईल ह्यासाठी मी प्रयत्न करते. आणि माझा लढा हा इथेपर्यंत सीमित न राहता तो केंद्रापर्यंत कसा पोहोचेल आणि केंद्र सरकार माझा आवाज ऐकेल ह्याची मला 100% गॅरंटी आहे. कारण त्यासाठी मी जी धडपड करते ते मला माहिती आहे. आणि ह्या आधी प्रयत्न झाला नाही का, तर 100% प्रयत्न झाला सर. अनेक चांगल्या समाजकारण्यांनी त्यांच्या परीने चांगलं योगदान दिलं अनाथ मुलांसाठी. सांभाळ करणं असेल, त्यांचे काही असेल, कारण ते आमच्यासाठी मायबापच आहेत. पण योगायोगाने निमित्त असं झालं की पिता परमेश्वर त्याने सगळं ठरवलेलं असतं की कोणाच्या हातून काही गोष्टी घडून घ्यायच्या असतात, तर त्याला निमित्त मात्र मी झाले आणि माझ्या हातून तो एक इतिहास निर्माण झाला. तर आता फ्युचरचा प्लॅन आहे की मी केंद्रामध्ये मागणी प्रस्तावित करेल आणि त्याच्यानंतर तिथे मात्र मी सगळ्या राज्याला कसा न्याय देता येईल ह्याचा मी नक्की विचार करेल. बरोबर. तुम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मदत केली आणि त्यांनी समजून घेतलं. त्याचं कारणही हे आहे की तुमची तळमळ आणि तुमचा जो जेन्युइननेस होता, खरंच गरज होती. आणि या तळमळीने आजपर्यंत तुमच्या अनाथांच्या ज्या भावना होत्या त्या त्यांच्यापर्यंत गेल्या नसतील. अर्थात फक्त तेच नाही, याच्या आधी जे काही राजकारणी असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्यापर्यंत गेल्या नाही. तुम्ही जसं सांगितलं की ते हळवे आहेत, त्यांनाही एक मुलगी आहे. आणि ज्यावेळेस तुमची व्यथा ऐकली, कदाचित माझाही आवाज घोगरा झाला, मी तुम्हाला जास्त बोलू शकलो नाही. हे ऐकल्याच्या नंतर दगडालाही पाझर फुटेल, अर्थात त्यांना फुटला. आणि तुम्ही जे म्हटलात की केंद्रामध्ये करायचं, इलेक्शन आल्याच्या नंतर एक घोषणा द्यायची, राज्यात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र. ही जोड आहे म्हटलं 100% तुमच्या लढ्याला यश येणार. आणि जे महाराष्ट्रात घडलं तोच कायदा केंद्रामध्ये लागू होईल, त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करताना त्याला यश येईल. आणि कारण यश येणारच हे मी एवढ्या विश्वासाने का सांगतोय, कारण तुम्ही ते महाराष्ट्रात करून दाखवलं.
जे अशक्य होतं आजपर्यंत. हा, तुम्ही म्हणलं प्रयत्न सर्वांनी केले, निश्चित प्रयत्न सर्वांनी केले, पण अंतिम उद्देश किंवा अंतिम ध्येय गाठता आलं ते तुम्ही गाठलं आणि ते तुम्ही करू शकता. अर्थातच खरं तर हा प्रवास जो आहे, ज्या महिला असतील, ज्या भगिनी असतील किंवा समस्त मानव प्रजाती जे असेल त्यांनी जर ऐकलं, मला नैराश्य आलंय, माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे, मला घरचा हा बोलला, बायको हे बोलले, नवरा हा बोलला, आई वडील असे बोलले, हे सर्व विसरून जातील. कारण तुमच्या संघर्षापुढे कोणाचाही संघर्ष हा फिक्काच पडणार आहे. आयुष्य तुमचं संघर्षात गेलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. महिला दिनानिमित्त भविष्यात महिलांसाठी काय काम करणार? अर्थात, नक्कीच. मी असं म्हणेल महिलांना की आपण नवरात्राचे 9 दिवस महिलांना पूजतो, महिला उपवास करतात, दुर्गा शक्तीचं पूजन करतो. दुर्गा अर्थात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने ते सेलिब्रेशन केलं जातं. तर महिलेमध्ये एवढी शक्ती आहे ना की तुम्ही तिला कमी लेखू शकत नाही सर. जर महिलांनी ठरवलं ना की ती मैदानात उतरून ती तिची लढाई जिंकू शकते. तुम्ही दाखवून दिलं. हे माझं जिवंत उदाहरण आहेच, पण असे समाजामध्ये खूप उदाहरणं आहेत की ज्या सक्सेस स्टोरी आपण कल्पना चावलापासून घ्या, इंदिरा गांधीपासून घ्या, म्हणजे केंद्रामध्ये आज निर्मलाताई सीतारामन घ्या, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात, स्पोर्ट्समध्ये सायना नेहवाल घ्या, आपली ही तेजू हे घ्या, म्हणजे असे वेगवेगळे आहेत महिला की ज्यांनी आपला ठसा एक वेगवेगळ्या क्षेत्रात उमटवलेला आहे. असं कोणतं क्षेत्र नाही की तिथे महिला नाहीये. फक्त महिलेला वेगळ्या पद्धतीने हँडल करायची एक गरज असते. तिला काय अपेक्षा असते की तिला सपोर्ट द्या. सपोर्टपेक्षा तुम्ही तिला एक थोडंसं तिच्या 4 गोष्टीचं कौतुक करा, तिच्या ह्या गोष्टीचं थोडंसं ॲप्रिशिएट केलं तर कोणाला नाही आवडणार. आणि मी तर महिलांना हा संदेश देईल की महिलांनी कधीच हार मानू नये. कारण कसं होतं की आता आपण बघतो की आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, त्यांचे हे म्हणजे मुलं तसेच वाऱ्यावर पडतात, आई वडील. पण इथे कसं होतं, जर महिलांनी आत्महत्या केली तर त्या तर निघून जातात, पण त्यांचं कुटुंब अनाथ होतं. इथे उलटी प्रोसिजर होते. बरोबर. कारण आपण बघा ना, एक महिला जिच्यावर आज म्हणतो की घराचा कर्ता पुरुष हा पुरुष असतो, पण मी त्या मताची आहे की जेवढा पुरुष असतो तेवढीच जबाबदारी महिलेची असते. आज घरगुणी म्हणजे गृहिणी महिला, तिची जबाबदारी आहेच ना किती मोठी, की स्वतःच्या मुलांना सगळं सांभाळायचं, नवऱ्याचं बघायचं, सासू सासऱ्यांचं बघायचं, ही काही कमी जिम्मेदारी नाही. आणि हे करून सुद्धा स्वतःचं व्यवसाय बघायचा, ऑफिस बघायचं, काही असेल स्वतःचं करिअर बघायचं, हे खरंच सोपं नाही. त्याच्यामुळे एक ही महिला एवढंही छानपणे हे करू शकते ह्याची मला 100% गॅरंटी आहे. आणि इथून पुढे मी भविष्यामध्ये मला जेवढं काही महिलांसाठी महिला सक्षमीकरण असेल, महिलांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचे मी प्रश्न समजून घेऊन ह्याचा अभ्यास करून मी नक्की महिलांसाठी मी काम करेन. कारण मी स्वतः महिला आहे आणि त्याची जाण मला म्हणजे पदोपदी आलेली आहे आणि त्याची झळ मी भोगलेली आहे. मी म्हणजे आज लहान असले वयाने तरी अनुभव खूप मी घेतलेला आहे. तर मी ह्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे, अनाथ आणि महिला. तुम्ही तर ते करून दाखवाल याचा विश्वास आहे. अनाथ आरक्षण जे आहे, या आरक्षणामध्ये ABC असे प्रकार केले, काय येते? अर्थातच शासनाच्या नियमावलीमध्ये कोविडचा काळ जो आपण बघाल तर त्यात खूप प्रमाणात पालक दगावलेत. त्यामुळे जे अनाथ मुलं घडले, तर कसं झालं की संस्थेमध्ये येणाऱ्या अनाथ मुलांचं प्रमाण वाढलं गेलं. आणि आपण बघता की शासनाचा नियम आधी असा होता की ज्याला कोणीच नाहीये, म्हणजे जात नाही, धर्म नाही, ज्याचे आई वडील माहिती नाही, ज्याचं नामोनिशाण माहिती नाही, जसे मी आहे. माझा पूर्ण बालसंगोपनापासून सगळं काही माझं संस्थेने केलेलं आहे 18 वर्षापर्यंत. पण त्याच्यामध्ये नंतर कॅटेगरीज पडल्या. ही माझी जी कॅटेगरी येते ती A कॅटेगरी येते. B कॅटेगरीमध्ये काय होतं की थोडंसं पालकाबद्दल माहिती असते, जातीबद्दल माहिती असते, पण ते कुटुंब त्याला सांभाळायला तयार नसतं. इकॉनॉमिकल विकर सेक्शन आपण थोडक्यात त्यांना म्हणूयात, की त्यांची परिस्थिती नसते म्हणून ते संस्थेत आणून सोडतात. पण काही प्रमाणात त्यांचं भेट होते किंवा काही प्रमाणात थोडंफार काही पालक असतात की ते जबाबदारी सोडूनच देतात, म्हणजे संस्थेवरच देतात माहिती. आणि C मध्ये असं असतं की आई वडील दगावलेत, इतर फॅमिली आहे,
पण त्यांचं संगोपन संस्थेत म्हणजे ते संगोपन त्यांचं फॅमिलीत झालेलं असतं, पण ते काही कारणास्तव जसं की कोविडचं कारण आलं त्याच्यामध्ये त्यांचे पालक दगावले. पण खरं बघायला गेलं ना तर सर जे ॲक्टनुसार ती जी व्याख्या आहे तर ती 42 कलम 2 नुसार असे सांगते की तुमचे नैसर्गिकरित्या पालक नसावेत. कोणीही तुमचं म्हणजे पूर्ण ते ब्लड रिलेशन असतात तो एक नसावाच पार्ट. आणि दुसरी गोष्ट की तुमचे पालक जर म्हणजे असतील पण ते सक्षम नसतील आणि त्यांनी तुमच्यावरचा हक्क सोडला असेल आणि तुम्हाला संस्थेत परिपूर्ण तुमचं संगोपन संस्थेत झालं असेल तर अशा मुलांनाच आपण अनाथ म्हणता येईल. पण दुर्दैवाने किंवा मिसगायडन्समुळे सरकारने अनाथांच्या व्याख्या बदलल्या आणि त्यामध्ये बरंच म्हणजे फ्रॉड प्रमाण सुरू झालं. तर त्याही विरोधात मी न्यायालयात लढाई लढलेली आहे. म्हणजे माझ्या वेगवेगळ्या सरकारच्या विरोधात मी न्यायालयीन लढाया आजही तुम्ही म्हणजे रेकॉर्ड काढला तर PIL माझ्या चालू आहे सरकारच्या विरोधात की खरे अनाथ कोणाला म्हटलं पाहिजे. पण मी ह्या विरोधात नाही आहे की ते अनाथ नाही आहेत. ते नक्कीच अनाथ आहेत. तेही माझे भाऊ बहीण आहेत किंवा सगळे आहेत. परंतु ज्याला खरी गरज आहे मग त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. मग ह्या गोष्टीची कुठेतरी सरकारने परत दखल घेतली आणि देवेंद्रजींना जेव्हा हा मुद्दा मी सांगितला तेव्हा त्यांनी त्यात चांगला मार्ग काढला. एक संस्थात्मक आणि संस्थाबाह्य. आत्ताच्या 23च्या शासन निर्णयानुसार अधिवेशनमध्ये हा मुद्दा मांडला गेला आणि मग ह्याच्यामध्ये असं आलं की संस्थात्मक आणि संस्थाबाह्य असे 2 घटक पडले. आता संस्थात्मक म्हटल्यावर जे माझ्यासारखे मुलं आहेत A आणि B ते आले आणि संस्थाबाह्य म्हणजे जे कोविडमध्ये गेलेत किंवा इतर परिस्थितीमुळे त्यांचे पालक दगावले तर C वर्गवारी ती संस्था बाह्यमध्ये आली. तर अशा 2 कॅटेगरीज. रिझर्वेशन कसं मिळणार दोघांना? ऑब्विसली आता MPSCच्या समजा 4 जागा असतील तर 2 संस्थात्मक येतील आणि 2 संस्थाबाह्य येतील. मग जेव्हा मेरिट लागतं तर संस्थात्मक वेगळं मेरिट लागतं आणि संस्थाबाह्य वेगळं मेरिट लागतं. ओके. आणखी एक गोष्ट म्हणजे मला मगाच्यापासून किंवा ज्यावेळेस तुमच्यासोबत बोलतो तेव्हापासून डोक्यात खणखण करते की 18 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला संस्थेच्या बाहेर काढतात. हो. 18व्या वर्षी अजूनही महाराष्ट्रामध्येच आपण विचार करूया. 18व्या वर्षी कुठला पालक हा आपल्या पाल्याला आपल्या मुलाला असं म्हणतो की चल आता तुझ्या पद्धतीने तू कमव आणि तुझ्या पद्धतीने तू घर चालव. अशी परिस्थिती मला तरी महाराष्ट्रात खूप रेअर केस असतील तिथं होत असेल, पण मुलीच्या बाबतीत तरी अशी गोष्ट होत नसेल. ह्या 18व्या वर्षी एखाद्या मुलीला संस्थेतून बाहेर काढणं आणि तिचा कुठलाच विचार न होणं हे कितपत योग्य आहे, याच्यासाठी काय करताय का तुम्ही? अर्थातच सर. बघा सुरुवातीला जेव्हा माझ्यावर ही परिस्थिती ओढवली होती त्यावेळेस मात्र काहीच नियम मध्ये नव्हतेच. तेव्हा हे जेव्हा हा प्रश्नाचा आवाज उठवला गेला त्यानंतर अनाथांसाठी वेगवेगळे नियम बदलण्यात आले. जसं की आता आपण हा विचार केला तर 18 वर्ष झाल्यावर संस्था बाहेर नाही काढत. आता त्याला वयाच्या 23-25 वर्षापर्यंत ठेवते संस्थेमध्ये आणि तिचा विचार केला जातो त्या म्हणजे त्या मुलाचा किंवा मुलीचा. अनेक असे बालगृह आहे, बालसुधारगृह आहेत, महिलांचे वेगळे आणि मुलगा आणि मुलगी दोघांचे वेगवेगळे आहेत. तर आता त्यांच्या बाबतीत 2018 पासून एक गोष्टीत बदल होत आहे. कारण का ह्या समस्या शासन दरबारी ह्या सगळ्या नवीनच होत्या. त्यामुळे शासनालाही कळत नव्हतं की ह्यात नेमकं काय केलं पाहिजे. तर जेव्हा हे मी प्रश्न उपस्थित केले आणि हळूहळू त्यात वेगवेगळ्या समाजकारण्यांनी किंवा इतर संस्था चालकांनी ह्यात बऱ्याच सुधारणा घडून शासन दरबारी त्यांचे प्रश्न मांडून वेगवेगळे नियम शिथिल केले. आता राहण्याचा प्रश्न जो आहे तो 18 वर्षापर्यंत न राहता तो आता 23-25 वर्षापर्यंत गेला. म्हणजे तिथे शिथिलता मिळाली. आता बाहेर पडल्यावर तो तिथेच असताना वेगवेगळे त्यांना स्किल डेव्हलपमेंट दिले जातात. हे महत्वाचं आहे. कारण जे 18 वर्ष बाहेर पडल्याच्या नंतर जी परिस्थिती होणार आहे, हो तुम्ही राहण्याची सोय केली पण 22व्या वर्षी पण बाहेर पडला तोच प्रश्न आहे ना. मग परत त्या मुलीने रेल्वे स्टेशनलाच जायचं का, तिथंच साफसफाई करायची का? शेवटी तुमच्यासारखंच जिनं त्यांच्या वाट्याला येणार. हा काय तुम्ही सांगत होता काय परिस्थिती? आता कसं झालं की आता त्यात बदल केले. ती जी मुलगी कोणी असेल किंवा मुलगा असेल तर त्याच्या काही मेंटल ॲबिलिटीजच्या टेस्ट घेतल्या जातात, IQ टेस्ट घेतली जाते. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांचा कल कुठे आहे हे पाहिलं जातं आणि हे मी वेगवेगळ्या संस्थेत
म्हणजे जाऊन बघितलेलं आहे किंवा म्हणजे त्यांना विचारलेलं आहे की 18 वर्षानंतर तुमच्याकडे काय केलं जातं. तर बऱ्याचशा संस्था आहेत ज्या त्यांना ज्यांचं आता समजा काही मुली असतात ना, त्यांना ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा, काही मुलीला शिवणकाम करायचं, तर काही मुलांना ITI करायचे 12वी नंतर, आपल्याला 10वी-12वी नंतर. तर असं त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात ते देतात आणि ते जोपर्यंत त्यांचं ते पूर्ण होत नाही तोपर्यंत ते संस्था सांभाळते आणि नंतर एखाद्याला वाटलं की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यायचं, तर मग ते तसे त्यांना त्या पद्धतीने जोडून देतात. वैयक्तिक मी कितीतरी संस्थेत जाऊन ह्याचं प्रबोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे आणि बऱ्याचशा मुलींना मी आत्ता पोलीस भरती असेल किंवा आपलं MPSCचे क्लासेस असतील, आता सगळेजण अर्थातच इंग्लिश मराठी महेश पाटील सर असतील, ते माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांनी संघर्ष पाहिलेला आहे. तुम्ही असाल किंवा अजून बरेच माझे जे मला ओळखतात, तर असं आपण ह्यांच्यामार्फत त्या मुलांना फ्री ऑफ कोचिंग देतो. स्पर्धा परीक्षेचा मी त्यांना ते मार्गदर्शन करते आणि त्यांना अनाथ प्रमाणपत्र कसं काढता येईल आणि त्यांना त्याचा लाभ कसा देता येईल, तर आपण अशा पद्धतीचं मार्गदर्शन करतो. एकेला नर्सिंगचं असेल आवड, तर आपण त्या झोनशी त्याला कनेक्ट करून देतो. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करायचा प्रयत्न करते. म्हणजे बदल होत आहेत, जरूर होत आहेत. त्याचं मूळ तुमच्यापासून आहे. निश्चितच. खरं तर हे जे रिझर्वेशन आहे हे जर मिळालं नसतं तर आणखी किती अमृता या महाराष्ट्रामध्ये अशा जगल्या असत्या हे माहीत नाही. परंतु हे फक्त रिझर्वेशनच दिलेलं नाही, तुम्ही त्या एका आपण जे म्हणतो एक थिणगी टाकली तुम्ही आणि त्या थिणगीचा हा जो ज्वाला होतोय आणि याच्या जळ्या कुठपर्यंत जातील हे माहीत नाहीये. निश्चितच तुमच्या प्रयत्नांना यश येतंय, तुम्ही प्रयत्न करताय आणि अनाथांसाठी खरं जर हा म्हणजे तुम्ही स्वतःसाठी टाकलेलं पाऊल हे संपूर्ण महाराष्ट्रातील नाही देशातील अनाथांसाठी ते मोलाचं ठरणार आहे. आपण खरं तर तुमचा प्रवास ज्यावेळेस ऐकत होतो त्यावेळेस काहीच बोलण्याची इच्छा होत नव्हती, कारण तो सुन्न करणारा प्रवास होता. असा प्रवास कुणाच्या वाट्याला येऊ नये. अर्थात अनाथ मुलांच्या वाट्याला तरी कदाचित इथून पुढे तो येणार नाही. ह्याची जबाबदारी माझी आहे सर. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की ठीक आहे, कदाचित पिता परमेश्वरांनी मला ह्यासाठीच अनाथ केलं असेल की माझ्या ज्या परीने मला त्या समस्या जवळून समजून घेता येतील आणि मी त्यात काहीतरी माझं योगदान देता येईल. आणि तसंही आपण बघतो की सर, कोट्यावधी संपत्ती असणाऱ्या लोकांना झोप येत नाही आणि जो अतिशय गरीब झोपडपट्टीत राहतो त्यालाही खायची भ्रांत असते, त्यालाही झोप येत नाही. मग माणूस म्हणून जन्माला आलो तर आपण काहीतरी आयुष्यात असं चांगलं करून जावं की जे कुत्रे मांजरे करतात हे तर तेच प्राणी करतात, पण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर असं वेगळं काहीतरी करून जावं आयुष्यात की इतिहासात नोंद राहावी. आणि माझं स्वप्नच हे आहे की अनाथ मुलांना त्यांच्या हक्काचं जे आहे कायद्यानुसार ते त्यांना मिळालंच पाहिजे. ह्यासाठीच मी धडपड करते आणि लढत राहील. नक्कीच. तुमच्या या लढ्याला आमचा देखील नेहमी पाठिंबा राहील. आमच्याकडून काय मदत लागेल तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्या कार्याची सर्वांनी दखल घेतली, तुम्हाला पुरस्कार पण भरपूर मिळाले. FTIने सुद्धा तुमच्या कार्याची दखल केली आणि तुमच्यावरती एक डॉक्युमेंटरी बनवली. हो सर. काय सांगाल? नक्कीच इतिहासात नोंद झाली सर. आणि मला ह्याचंच एक कौतुक आहे की मी कधीच कोणाकडे गेले नाही की मला पुरस्कार द्या किंवा माझ्यावर ह्या गोष्टी करा, माझं कार्य समाजाला कळू द्या, असं कधीच झालं नाही. ते योगायोगाने असं झालं की माझा निकाल आला आणि निकाल येण्याच्या आधीच FTIचे काही स्टुडंट्स ते प्रोजेक्ट करत होते आणि FTIच्या मुलांनी मला सोशल मीडियावर शोधलं. आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे खूप यंग स्टुडंट्सला जागृत करतं आणि तिथेच त्यांनी माझं नाव गुगलवर शोधलं, इन्स्टावर शोधलं आणि फेसबुकवरही शोधलं. मग ते आले माझ्यापर्यंत. त्यातल्या काही मुलांनी मला विचारलं. मी म्हटलं, सर तुम्ही एवढा मोठ्या माझ्या आयुष्याचा प्रवास 12 मिनिटात कसं मांडाल? पण मग मी नंतर खूप विचार केला त्यावर की नाही, हा विषय महत्त्वाचा आहे. आपण अमृता स्वतःसाठी नाही जगायचं हे तू ठरवलेस. तू अनाथ मुलांसाठी जगतेस हे तू विसरू नकोस. म्हणून मी तेव्हा त्यांना लगेच परमिशन दिली की हो तुम्ही दाखवा. म्हणून मग मी काही माझ्या अनाथ बांधवांना बोलवलं होतं. त्यांनी मुलाखती घेतल्या, माझी मुलाखत घेतली. मग हा जो अनाथ विषय आहे हा एकटीपुरती सीमित नसून माझ्यासारख्या अनेक बांधवांसाठी आहे. म्हणून त्यांनी FTIमध्ये डार्कनेस टू लाईट म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो की तिमिरातून तेजाकडे
अंधाराकडून प्रकाशाकडे. मग हे ह्यांचं आयुष्य अंधाराकडून हे प्रकाशमय कसं होत आहे हे त्या 12 मिनिटाच्या चित्रफितमध्ये त्यांनी दाखवलं. आणि माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे सर, की पुणे फिल्म म्हणजे FTI सारखी संस्था आहे, तिथे मोठमोठे ॲक्टर्स शिकायला येतात, त्यांचं करिअर तिथे सगळी सुरुवात होते आणि अशा इन्स्टिट्यूटने हा विषय घेतला आणि हा त्यांच्यापर्यंत पोहोचला, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. क्या बात आहे. या सगळ्या प्रवासामध्ये संघर्ष तर तुमच्या वाट्याला होताच. अर्थातच. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पाहत असाल, हो अनाथ आश्रमाच्या बाहेरच्या मैत्रिणी हो हो किंवा बाहेर समाजामध्ये फिरताना, हो. एखादा मूवी पाहताना हो कधी असं वाटलं नाही की यांना आई वडील आहेत, हो आपल्याला पण आई वडील पाहिजेत, आई पाहिजेत, अशी जाणीव झाली कधी? सर, अर्थात झाली. कारण मी माझ्या आयुष्यात थिएटर आत्ता पाहिलं मित्रमैत्रिणींसोबत. मी कधीच माझा वाढदिवस केला नाही, आत्ता माझे वाढदिवस होत आहेत. आणि ह्याचं कौतुक म्हणजे सर मला ह्याचं आहे की आदरणीय फडणवीस साहेब, देवेंद्रजी मला मुलगी मानतात, ते सुद्धा मला न चुकता वाढदिवसाला शुभेच्छा देतात, म्हणजे देतात न चुकता. भलेही माझा वाढदिवस अधिवेशन काळात येत असेल, पण तुम्ही एक उदाहरण मी सांगेल सर, की आमच्या आयुष्यात कसं असतं की लोक संस्थेमध्ये त्यांचे बड्डे करायला येतात, पण कोणी कधी असं आलंय का की आमच्या बड्डेची तारीख विचारून, संस्थेमध्ये आमच्या मुलांच्या बड्डेच्या तारखा विचारून त्यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी येऊन त्यांचे बड्डे सेलिब्रेशन केलं? तर असं कधीच नाही झालं, हे खूप क्वचित होतं. आणि अशा वेळेस मात्र तीव्रतेने जाणवतं की कधी आपल्याला कोणी एवढं प्रेमाने औक्षण नाही केलं, कधी एक आता बेसिकली आपण बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात, प्रत्येकजण आपल्या मुलाला घेऊन एक फॅमिली ट्रिप काढतं. माझ्यासारख्या मुलींनी कुठे जायचं, तर आम्ही कॅम्पला जातो. आमची फॅमिली ट्रिप म्हणजे आमचे विविध कॅम्प असतात, आम्ही तिथे काहीतरी म्हणजे तिथे पण शिक्षण घेतो. शिक्षणाची नाळ ही तुटलेली नसते. म्हणजे फॅमिलीतलं मूल हे बीचवर जाऊन एन्जॉय करतं किंवा एखाद्या सिनेमा हॉलमध्ये जातं, पण माझ्यासारखे मुलं मुली तिथेच प्रशिक्षण घेतात, वेगवेगळ्या शिबिरात जातात, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करतात. हे आमचे उन्हाळ्यातल्या सुट्टीचे उपक्रम. आत्ता तुम्हाला म्हणजे सांगायला काही हरकत नाही, मी मागच्या वेळेसच एक उपक्रम केला होता. मी आणि मानव अधिकार संस्था मिळून आम्ही 400 मुलींना कोथरूडच्या थिएटरमध्ये मी एक स्पॉन्सरशिप होते, देवा गायकवाड सर म्हणून, त्यांनी हे स्पॉन्सरशिप केली आणि मी तो घरबंदूक बिर्याणी, तो पण अशाच ट्रायबलवर आहे, तो पण एक मुलगा अनाथ असतो, तर परशाचा तो रोल त्यांनी केला, तर तो पिक्चर मी मुलांना दाखवला. त्यातनं बऱ्याच जणांनी खूप काही घेतलं आणि त्यांना इतका आनंद झाला, त्यांचं जे समाधान सुख आहे ते त्यांच्या शब्दातनं आलं आणि तोच मला एक आनंद मिळून गेला की नाही बघ, बाकीच्यांचे पालक त्यांच्या मुलांना घेऊन जातात, पण अमृता तुझ्याच्याने एवढं तरी झालं, तू सगळ्या 400 मुलांना मी तो सिनेमा दाखवला सर. त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होते. ताई, तूच आमची आई बहीण आहेस आणि तू आमच्यासाठी काहीतरी करू शकते, आम्हाला परत असा मूवी दाखवशील का परत? म्हणजे हे जे शब्द आहेत की ताई तू आमच्यासाठी आहेस, हे माझ्यासाठी खूप काही आहेत. आणि आई वडिलाची कमतरता इथे वेळोवेळी जाणवते, कारण सर आईची कमतरता ही अशी असते की ती कधीच भरून नाही निघू शकत, पण मुलीच्या आयुष्यामध्ये असं असतं की ती वयात येताना तिला मार्गदर्शन हवं असतं, त्याच्यानंतर लग्न करताना आणि सासरी गेल्यावर. म्हणजे ह्या 3 फेज अशा आहेत मुलींच्या आयुष्यात की तिथे आईची गरज. आज संस्था लग्न करून मोकळी होईल, पण पुढची जबाबदारी कोण घेणार? जसं की तुमची बहीण असेल तर तुमच्या बहिणीला सासरी गेल्यावर परत येण्यासाठी तिला तुमची फॅमिली आहे, पण माझ्यासारख्या मुलीला माहेरवाशीण नाहीच आहे ना, मी कोणाच्या घरी जाऊ? ठीक आहे, आज मला किती लोक मुलगी मानत असली तरी मी हक्काने त्यांच्या घरी नाही राहू शकत, मला काही नियम आहेत. आणि ते मला काही तसंही नाही घेणार की ये बाई तुझी डिलिव्हरी करतो, मग आम्ही तुझं सगळं पालकत्व घेतलंय ना, आम्ही हे करतो, तर हे शक्य नाही. ते म्हणजे वैचारिक लेवलला त्यांनी जरी पालकत्व मानलंय, तर ते काही गोष्टी अशा असतात ना की ते पैसे देऊन सगळ्या गोष्टी नाही करू शकत. तिथे कुठेतरी भावनेची कमतरता असते, मायेची कमतरता, मायेचा स्पर्श हे आम्हालाही हवं असतं, कारण शेवटी आम्ही पण कोणाचे तरी मुलं आहोत. एवढंच आहे की आम्हाला म्हणजे आई वडील आमचे कोण आहेत ते माहिती नाही, पण कोणाचे तरी मुलं आहोतच ना, जसे तुमचे मुलं आहे, तुमचे बहीण आहे, पण आमच्यासारख्या मुला मुलींचं काय? आणि
इथे खूप गरज भासते ज्यावेळेस असा हा समाजामध्ये भेदभाव पाहिला जातो. म्हणजे मी तर माझ्या बाबतीत तर ते पावलोपावली झालेलं आहे आणि मला म्हणावं तसं अपेक्षित असलेलं आई-वडिलांचं प्रेम हे आज तगायत कोणीच दिलेलं नाही आणि त्याची मला खंत आहे. पण मी ती खंत न ठेवता अनाथपण ही मी माझं स्टेंट बनवली आणि मी त्या स्टेंटवर काम करते. मी निगेटिव्ह गोष्टींवर काम करत नाही. कोणी माझ्यावर टीका केली, कोणी मला अनाथ म्हटलं, कोणी म्हटलं हिच्यावर संस्कार नाही किंवा ही अशीच आहे. मी त्या गोष्टी कधीच विचार करत नाही. अनाथपण ही माझी स्ट्रेंथ आहे आणि मी त्या स्ट्रेंथलाच पॉझिटिव्हिटीमध्ये कन्व्हर्ट करते आणि त्याच्यावर काम करत राहते सर. नक्कीच. आई मुलीच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल बजावत असते. तुम्ही जे आता संस्कार बोलले, संस्कारापासून म्हणजे कसं राहायचं, कसं वागायचं ह्या सगळ्या गोष्टी सांगणारी कोण असते तर आई असते. आणि प्रत्येक गोष्ट हक्काने मुलगी कुणाला सांगत असते ते आईला सांगत असते, ती बापाला पण सांगत असते, आईला सांगत असते. त्याची कमी कधी बसली? अर्थातच सर. मला म्हणजे मी 18 वर्ष पूर्ण झाले होते माझ्या आयुष्यात, पण मी स्टेशनवर राहत होते. अशा काळातच मी वयात आले. पण अर्थात तो प्रसंग थरारक होता माझ्या आयुष्यात, की तुम्ही कल्पना करा सर, की घरात तुम्हाला अशा गोष्टी सांगायला तुमची आई असते. कोणीतरी वडीलसुद्धा असतात, पण वडील ह्या गोष्टीत लक्ष देत नाहीत. ते म्हणतात, "तू तिला, आता ती वयात आली, आपण नाही, तू तिला बघ." पण माझ्या बाबतीत तर तसं काहीच नव्हतं सर. मला तर पाळी आली नव्हती, काहीच नव्हतं. मी जेव्हा रेल्वे स्टेशनवर राहिले, तेव्हा मला पाळी आली होती. पण हे पाळी आली हा शब्द मी आज सांगते, पण तेव्हा मात्र माझी कंडिशन काय असेल तुम्ही समजू शकाल. तर विचार करा सर, मला त्यावेळेस घाम फुटला होता अक्षरशः, की तुमचा विचार करा, शरीर एवढं चांगलं आहे, तुम्ही सगळ्यांनाच बाथरूम धुताय, सगळे कामं करताय आणि अचानक तुमच्या एका शरीराच्या पार्टमधनं, म्हणजे तुम्ही पडलेले पण नाही आहात, खेळत पण नाही आहात आणि अचानक तुमच्या एका पार्टमधनं रक्त येतंय आणि ते घाबरून जातो ना माणूस. आणि ते अशा पार्टमधनं रक्त येतं, की आपण कोणाला सांगावं, कोणाकडे जावं आणि काय करावं. तर अशा वेळेस ती माझी सिच्युएशन खूप खराब झाली होती सर. मला पहिल्यांदा जेव्हा रेल्वे स्टेशनवर पिरियड्स आले, अशा स्थितीत मी खूप गांगरले होते. म्हणजे अक्षरशः मला काही सुचत नव्हतं आणि मग शेवटी माझं नशीबच म्हणावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीत. आणि त्या तिथल्याच एका नर्सने मला सांगितलं, म्हणजे त्या तिकीट चेकर होत्या कदाचित, नर्स असतील त्या. त्यांनी मला सांगितलं, की "बेटा तू वयात आली." मी विचार करत होते, की वयात आली हे काय असतं? म्हणजे आता फॅमिलीतल्या मुलीसाठी कसं तिचा तो सोहळा असतो. मी आत्ता पाहते, की ती वयात आल्यावर तिचं काहीतरी ते पूजा, म्हणजे ते काहीतरी सेलिब्रेशन्स असतं ते मला माहिती नाही. पण माझ्या बाबतीत ते कधी घडलं नाही. तर मला माहीत नाही. तर मी त्यावेळेस म्हटलं, की वयात आली काय आहे? मग त्यांनी त्यावेळेस सर म्हणजे पॅड्स नव्हते. मला कन्सेप्टच माहिती नव्हती. त्यावेळेस सुती कपडा असायचा. तर मला त्या ताईने सुती कपडा दिला. म्हणजे झोपडपट्टीत मी जायचे ना, त्या काकूंनी मला सांगितलं, समजवलं, जेवण दिलं. पण अर्थात मी वीक होते, खूप जास्त शरीराने वीक होते. कारण कसं असतं, जर पालन-पोषण हे सगळ्यांना सगळेच न्यूट्रिशन लहानपणी मिळतील असं नाहीये. त्यात माझं पालन-पोषण संस्थेत झालं होतं. फॅमिलीत पालन-पोषण होणं आणि संस्थेत होणं ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि त्यात मला खूप दुखायचं आणि अक्षरशः संस्थेत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीत ठीक आहे ना, नॉलेज कुठे देतात असं नाहीये. पण कदाचित मी मुकली असेल त्या नॉलेजला. मग हा प्रसंग माझ्या आयुष्यात आला, की मला स्टेशनवर असतानाच पिरियड्स आले आणि त्यातनं जे मी शिकत गेले, नंतर मग त्या काकूंनी मला सगळं गाईड केलं, की बेटा हे कसं ठेवायचं, कसं लावायचं. मग मी हळूहळू ते शिकले आणि तिथून पुढे मला कळलं, की हे काय असतं. आता त्या सॅनिटरी नॅपकिन्समध्ये बऱ्याच व्हरायटी आल्यात, पण त्यावेळेस नव्हत्या. माझ्या वेळेस मी ते सुती कपडा वापरला आणि साधं पॅड असतं ते वापरलं. पण मग तिथून पुढे नंतर मी मात्र माझी काळजी घेत गेले किंवा काय. पण तिथे मला आईची जाणीव भासली, वडिलांची भासली. हे जर मी घरात असते, मला परिवार असता, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती किंवा ह्या गोष्टीला मी हे झाले. म्हणजे ठीक आहे, की मी समजू शकते, की ठीक आहे, एखाद्याच्या नशिबात असतं, नसतं. पण मी हार कधीच मानली नाही सर. आणि म्हणजे मी तेवढी इमोशनल आहे, पण त्या इमोशनला पॉझिटिव्हिटीमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल, मी ते दुःख घेऊन कधीच बसले नाही. पण माझ्या आयुष्यात असे काही खूप प्रसंग घडलेत, की जिथनं मी वाचले. म्हणजे जिथं मी जॉबला गेले, तिथे खरं सांगितलं तर मला
वेगळे परिणाम भोगावे लागले आणि खोटं सांगितलं तर वेगळे परिणाम भोगावे लागले. म्हणजे ह्याही प्रश्नांच्या जाळ्यात मी कुठेतरी होते आणि असं करत करत संघर्षमय मी जीवन जगत जगत आज मी ह्या स्टेजला पोहोचले. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संघर्ष असतो, पण त्याला मार्ग प्रत्येक माणूस कसा वेगवेगळ्या पद्धतीने काढतो हे त्यावर अवलंबून असतं. आणि मी मात्र प्रश्न न बघता उत्तराकडे जायचा प्रयत्न केला, म्हणून आज मी ह्या स्टेजला पोहोचले. प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. तुम्हाला तुमच्या मायची गरज जिथं भासली तिथं त्या नव्हत्या. माय हा शब्द यासाठी वापरला मी, कारण तुम्हाला अनाथांची माय बनायचंय आता. तुम्ही ते बनलात आणि निश्चितच तुमच्यावर ते जे प्रसंग उडवलेत ते इतरांवरती ओढू नये हेच त्यामुळे तुम्हाला अनाथांची माय बनायचंय. निश्चित तुम्ही ते बनलात. येस सर, मी तो प्रयत्न करतेय. आणि जेव्हा माझ्या आयुष्यात जे जे प्रसंग घडले ते इतर मुलांना त्याचा त्रास होऊ नये त्यासाठी पण एक आपण उपक्रम सुरू केला होता की कळी उमलताना, म्हणजे त्याला एक सुंदर असं नाव दिलं की कळी उमलताना. कारण का ते बाल्य अवस्थेमध्येच त्या गोष्टी त्यांना जर आपण सांगितल्या की म्हणजे ह्याचं ट्रेनिंग दिलं की आजकाल सायन्स सब्जेक्ट प्रत्येकालाच आहे, पण जर तुम्ही एड्सचं जनजागृती करताय, 1 डिसेंबर तुम्ही काय करता, एड्स जनजागृती करताय, पण तेच तुम्ही महिलांना आज आपण बघतो की रेपचं प्रमाण हे अनाथ मुलगी नाही तर सामान्य मुलगी रस्त्यावरून जाताना तिच्या बाबतीत पण घडतं. हे वाईट नजरेला तिलाही सामोरे जावं लागतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की कॉमन पीपलला पण त्या फेस कराव्या लागतात. असं काही नाही की तुम्ही अनाथ आहे म्हणून तुम्हाला वेगळ्या समस्या त्याला इन जनरल आहे. पण ह्या गोष्टी मी सुरू केल्या की नाही, आपल्या म्हणजे माझ्या लहान बहिणींना भावांना हे एज्युकेशन दिलं पाहिजे योग्य वेळेत आणि योग्य वयात हे दिलं पाहिजे. तर त्यांना पुढे जाऊन ही वेळ येणार नाही की स्टेशनवर आल्यावर काय असतं, अमृता करवंदे सारखी वेळ दुर्दैवाने कोणावरच येऊ नये. आणि ह्यासाठी मी प्रयत्न करते सर. आणि माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. ह्यातनं मला काही म्हणजे माझा मोठो नाही किंवा काही नाही, पण मला एवढंच वाटतं की जे अमृता करवंदेने दुःख भोगलंय ते इतर तिच्या भावा बहिणींनी भोगू नये. त्याचा प्रामाणिकपणे त्यांनी स्वतःला त्यांचं स्वतःचं अस्तित्व घडावं ह्याच्यासाठी तिचा प्रयत्न असतो. आणि ते तुम्ही कराल आणि 100% मी तो प्रयत्न करते, इथून पुढेही करेल. आणि खरं तर तुम्ही वास्तव घट्ट्यावरती आला, तुमचा प्रवास मांडला आणि एकंदरीत हे जे रिझर्वेशन आहे याच्यावरती आपण सगळ्या गोष्टी बोललो. आपण वास्तव घट्ट्यावरती आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आणि तुमच्या या आजच्या पॉडकास्टमधून अनेक महिलांना जगण्याची उमेद मिळणार आहे एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. मला वास्तव घट्ट्याबद्दल माझी स्टोरी सांगायचा, माझा अनुभव सांगायचे एक तुम्ही संधी दिली, ह्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू.